तर स्वर्गीय भारत 5000 केसरी आयोजक नरेंद्र शेठ गोमारे यांच्या आयोजनाखाली मैदान घडलं आणि नक्कीच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय डॉन. तर खारघर नवी मुंबईचा डॉन आणि नक्कीच नावाप्रमाणे डॉन त्यांनी दाखवून दिलं का तो डॉन आहे आणि एक नंबरचा मानकरी ठरला. दादा काय सांगशील, आज गुलाल झालाय, एक नंबरचा गुलाल डॉनने त्याची डॉन सारखीच कामगिरी करून सर्वांना गप्प ठेवले, काय सांगशील? गुलाल झाला सर्वप्रथम दोन्ही बैलांचे म्हणजे दोन्ही बैल चांगले पळाले आणि गुलाल झाला, एक नंबरचं मानकरी झाले आणि मग सर्व आनंदात आहेत आज. तर डॉन आणि कोण पाळला डॉन सोबत? भवानी पळाला. भवानी आणि डॉन, काय सांगाल कशी गाडी पाळली, काय सांगशील? गाडी गाडी चांगली पळाली. गटाला पण खुला निकाल होता. गाडी पब्लिकला होती तरी गाडी खुला निकाल आणि सेमीला तर अजून अंतरात झाली आणि फायनल पण चांगली झाली. नक्कीच गट पण बघितला तर खूप अंतरात आणि सेमी तर यांनी पूर्ण सर्वांच्या नजरात लावून ठेवले होते, एवढा अंतर केला हा. आणि फायनलला पण एक नंबरचा मानकरी झाला. सर्वात महत्वाचं नियोजन असतं ना, तो पायरा तुम्ही घडून आणला, कसा काय पायरा झाला होता? पहिरा आधीच झाला होता. मैदान पडायच्या आधीच एक महिना तरी पहिरा झाला होता. पहिला आदत बैल, नंतर दुसरा बैल, नंतर ओपन झालं, परत दुसरा बैल झालं. त्यामुळे मग आम्ही पहिरा काही चेंज केला नाही, त्याच पहिऱ्यावर राहिलो आणि आम्हाला पण माहित होता तो गटाला चांगला पळतोय, बिनजोडला पण चांगला पळतोय. त्यामुळे आम्ही पहिरा चेंज केला नाही आणि चांगली गाडी पळाली भवानी आणि डॉन. तर काय सांगाल, डॉननी तर आपला नक्कीच ह्यो सीझन बिनजोडचा जर नक्कीच एक नंबर मध्ये पळून गाजवला, तर 3 फेऱ्याला तर आधी पळाला होता का आता डायरेक्ट आला, काय सांगाल? पळाला होता, आधी पण पळाला होता, पण कधी कधी गट पास झाला तरी सेमीला हारवायची. म्हणजे आज पहिल्यांदा आम्हाला गुलाल भेटलाय 3 फेऱ्यामध्ये. 3 फेऱ्यामध्ये पहिल्यांदा गुलाल भेटलाय, त्यामुळे लय आनंद आहे आणि सर्व पोरं खुश आहेत. नक्कीच म्हणजे 3 फेऱ्याचा पहिला, नक्की 3 फेरे पळून एक नंबर, तो पण गुलालच नाही भेटला, नुसता एक नंबरचा मानकरी झालाय. कसा एक वेगळा आनंद असणार आहे, काय सांगाल आनंदाबद्दल? हा आनंद चांगलाच आहे, सर्वजण आनंदातच आहेत आणि म्हणजे 3 फेऱ्यात कधी भेटला नव्हता गुलाल, त्यामुळं लय आनंद आहे. बिनजोडला तर तो कंटिन्यू गुलालातच आहे आणि 3 फेऱ्याचा पण आज गुलाल भेटला. नक्कीच बिनजोडला तर नक्कीच त्यांनी ह्यो सीझन तर गाजवलं. काय सांगाल, मागच्या मैदानात तुम्हाला बक्षीस पण भेटलं होतं काय, ते सायकल वगैरे भेटली होती? हो, ओवळ्याला भेटली होती. एक एक गोंड्याची शर्यत होती. विरुद्ध लक्ष आणि शंभू होता कांब्याचा आणि इकडे डॉन आणि महाकाल होता. गाडी चांगली पळाली, पेंडिंगला होती, पण आम्हाला माहिती आहे का तो जेव्हा जेव्हा पेंडिंगला राहिले तो निकाल घेतोच, म्हणून आम्ही खालूनच समजून जातोय आणि पुढे कोणीतरी धाग्यावर सांगत असतोय का लागली गाडी. त्यामुळं मग तो निकालाचा भाष्य आहे. तर नक्कीच आपला डॉन तर एक नंबर मध्ये बिनजोडमध्ये पळत होता आणि तुम्हाला त्याच्यावर विश्वास होता. तर पण महत्वाचा विश्वास असतो तो म्हणजे पायऱ्याच्यावर. पायऱ्याचा कसा काय आहे तो, कसं बोललं तर दुसरा बैल आहे, तर त्याच्यावर कशा प्रकारचा तुमचा विश्वास होता आणि विश्वासानुसारच पायरे होतात आणि कशा प्रकारे एक नंबर झाला आणि पायऱ्या कसा काय नियोजन झाला होता पायऱ्याचा? पहिला मी तुम्हाला बोललो आधीच झाला होता आणि तो दुसरा नाही, आदत आहे. आदत मध्येच सगळ्यांच्या त्यांनी गाड्या मारल्यात, कारण तो गटाला चांगला पळतोय. मागच्या वेळेस पण इथं मैदान झाला तेव्हा पण तो क्वार्टर फायनलला उतरला, तेव्हा पण चांगला पळाला होता. म्हणून आम्ही पण बघितला, ते पण बोललं ते घरचेच आहेत, एकत्रच असते सगळी पोरं, त्यामुळे ते पण बोललं का आपण ही गाडी पळू, म्हणून दोघांना विचारून नियोजन झालं. म्हणजे मागच्या ओपनच्या मैदानात तुम्ही आदतला घेऊन उतरलं होतं काय मैदानात? नाही, तो झाला होता क्वार्टर फायनलचा मानकरी आणि आमची गटालाच हार झाली होती, कारण जास्त कधीच नव्हतं असं गट जरी पास झाला तरी सेमीला हार होत होती, पण आज गुलाल भेटला चांगला. तर आपला डॉन कुणाच्या नावाने बोलतो मैदानात, काय सांगाल? आई गावदेव प्रसन्न कुमार तनिष लक्ष्मण शेठ पाटील, खारघर नवी मुंबई पनवेल. तर मग आता याच्या पुढचं नियोजन कसं असणार आहे? तुम्ही म्हणलं 3 फेऱ्याला कधी पळालं नव्हतं, म्हणजे गुलाल झाला नव्हता, तर आता गुलाल झालाय, मोठी जबाबदारी आली अंगावर. आता पायऱ्यावाल्यांचा पण फोन येणार आणि नक्कीच मोठमोठ्या गाड्या मालकांचा फोन येणार, नंदींचं पायऱ्यासाठी फोन येणार. कसं असणार नियोजन पुढचं? पहिरे चांगलेच होतील आता, कारण आज एक नंबर झाला, सर्वांना दिसलंच आज, कारण मैदान मोठं होतं आणि पहिरे चांगलेच होतील. आता यापुढे परत 31 तारखेला आहे एकविरा केसरी मैदान, तिथं पण चांगलंच नियोजन होईल. अजून केलं नाही, पण बघू आता चांगलंच नियोजन करू, टॉपचंच नियोजन करू. तर 31 तारखेला एकविराच्या इथं आणि इथेच 8 तारखेला तुझं थारचं मैदान सुद्धा आहे, तर काय सांगाल त्या मैदानावर? ते मैदान महेंद्र शेठ थोरवे यांनी घेतलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि मैदान एकदम चांगलं होणार आहे. मोठं मैदान आहे, बक्षीस म्हणजे थार आहे मेन म्हणजे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून, सातारा भागातून सर्वकडून बैल येतील आणि बघू आता ते पण चांगलंच नियोजन करू याचं. तर आपला बैल कुठे असतो सांभाळायला, म्हणजे कुठे? बैल आमच्याकडेच असतो, इकडं कर्जत कशेळेला शेठचं रिसॉर्ट आहे आणि एक सुहास त्यांच्या घरीच असतो, गोठा आहे तिथं असतो. तर मग त्याची निगा वगैरे, म्हणजे त्याची मेहनत त्याच्या मागची खूप महत्वाची आहे, तर मेहनत वगैरे कोण असतो त्याच्या मागे, कोण म्हणजे त्याचा सराव खुराक वगैरे कोण करतो? मेहनत म्हणजे सुहास इंदोळे आणि त्यांचा पप्पा रमेश इंदोळे, हेच दोघं जास्त करून असतात आणि आम्ही पण असतोय बेड्यावर, पण जास्त करून मेहनत त्यांचीच आहे. तर मग याचा म्हणजे स्वभाव वगैरे कसा आहे याचा? स्वभाव मार्क आहे, सगळ्यांना मारतोय, पण सर्वजण बोलतात का तुलाच नाही मारित, पण तसं मारतोय मला पण शांत आहे. जास्त करून मीच त्याच्या जवळ असतोय, त्यामुळे तो मला जास्त काही मारित नाही.
तर तुम्हाला पहिऱ्या वगैरेचं आधी कधी टेन्शन यायचं काय, म्हणजे पहिरं होतं का? पहिल्याचं 100% टेन्शन येत होतं, कारण ज्यांना ज्यांना फोन लावले ते बोलत होते, म्हणजे असं बोलत होतं का झाले नियोजन. नियोजन जरी नाही झालं तरी बोलत होतं का नियोजन झाले. त्यामुळं पण आज 100% फोन येतील आणि आता बिनजोडला पण टॉप मध्येच खेळणार. की बिनजोडला टॉप मध्ये खेळतायत आणि आता 3 फेऱ्याचं पुढचं नियोजन म्हणजे आता एखाद्या मोठ्या मैदानात न्याल का घाटावरती वगैरे, काय सांगाल? हा घाटावर 100% धावू. आमचे ते एक आहेत ओळखीचे, शेटच्याच ओळखीचे आहेत. त्यांच्याचकडे असतोय बैल पावसाळी. आणि आता पण जर मैदान चांगलं पडलं तर नियोजन झालं तर जाऊ. आता कारण आपल्याकडे पण 3 फेऱ्याला मैदान चालूच आहेत आणि बिनजोड तर चालूच आहे, मग त्यामुळं वरती जायचं थोडं हेच आहे. तर काय सांगाल टीम वर्क तुमचा इथे मैदानामध्ये टीम वर्क महत्वाचा असतो, तर काय सांगाल कोणती कोणती टीम आणि किती पोरं आहेत तुमच्या ग्रुपमध्ये, काय सांगाल? ग्रुपमध्ये कमीत कमी 40-50 पोरं आहेत. सर्व पोरं असतात आणि सर्वांची साथ चांगली असते आणि सर्व पोरं एकमेकांना सांभाळून घेतात. तर आज सुट्टी वगैरे कोणी केली याची? सुट्टी अजितला आणि रोशन महाडिक आणि त्या भवानीची आवी आणि पनू यांनी सुट्टी केली. तिन्ही फेर चांगली सुट्टी झाली, काही हालचाल झाली नाही आणि बैल एकदम शांत राहिलेला. तर ड्रायव्हर वगैरे कोण होता आपल्याकडे? ड्रायव्हर सचिन लोबे होता. तर म्हणजे सचिन लोबीच असतो का तुमचा ड्रायव्हर? हा तोच 3 फेऱ्याला तोच असतोय. बिनजोडला वेगवेगळे असतात. जसं आम्ही योजाच्या हातावर पळतो त्यालाच बसवतोय आम्ही जास्त करून. आणि 3 फेऱ्याला सचिन लोबे होता ड्रायव्हर. काय सांगाल कसं बघताय तुमचं भविष्य याच्यामध्ये तुम्ही अजून? भविष्य आता बघू. आताच त्याने दात लावले, 5 दाते झाले, म्हणजे आता होईल 6 दाती पर. आणि त्याने दुसऱ्यामध्ये पण चांगल्या गाडी खेळल्यात आणि चौशामध्ये पण चांगल्या गाडी खेळल्यात. तर कुठून खरेदी वगैरे कुठून गेला होता तुम्ही? खरेदी नाशिकवरून खरेदी झालेला. हरिभाऊ वेळंजकर यांच्याकडून खरेदी झाली. ते तिकडे पळत होता, तुम्ही शिकवलेलाच घेतला होता का, कसं काय कोरा होता? शिकवलेलाच घेतलेला. घोडाबाईला पळत होता. शेटनी बघितला पळ. आम्हाला तर माहिती पण नव्हता. पहिला करार केला होता 3 महिने आणि नंतर खरेदी झाली. पहिले 3 महिने कारण नंतर करा. खरेदी. तर मग काय सांगाल, काय म्हणजे काय बघून खरेदी केला होता? खरेदी म्हणजे तो तिकडं घोडाबाईला चांगला पळत होता. नामांकित घोड्यांच्यात पळत होता आणि चांगला पळत होता म्हणून शेटनी घेतला. दुसरा असताना घेतला. दुसरं असताना. तर मग पायऱ्याबद्दल काय सांगाल तुमच्या, आता योच पायऱ्या कसा टिकून राहील का अशा मैदानानं, काय सांगाल? हा पहिरा 100% टिकून राहील. ते बोललं तर 100% पळू, कारण आज मोठं मैदान आणि त्या मैदानात 1 नंबर करणं. आणि ते पण आदत, म्हणजे आदत दुसरंच होतं पण आदत बैल आहे, आदत वासरू आहे आणि चांगला पळाला तो पण. आता ते बोललं त्यांच्यावर आहे. नक्कीच फायनलला पण गाड्या काय साध्या नव्हत्या, नक्कीच टॉपच्या सर्व बहुतेक 1 नंबर मधल्याच गाड्या होत्या, काय सांगाल? फायनलला म्हणजे फायनल बोलला तर सगळ्या गाड्या टॉपच्याच येणार. सेमीमध्ये सर्वांना लढत देऊन फायनलला पोहोचणं आणि मग फायनल मध्ये चांगल्याच गाड्या सगळ्या असतात. तर मग काय सांगाल आपल्या नंदीची एक नंबर मध्ये, आपला नंदी तर 1 नंबर मध्ये पळतोय मोठ्या मोठ्या नंदींच्या, तरी पण तुमची काही इच्छा वगैरे असेल कोणत्या नंदीमध्ये पालायची, काय सांगाल? काय कारण नियोजन कोणत्या नंदीत पालायचं वाटतं तुम्हाला? इच्छा म्हणजे आहे आमची, आता सर्वांचं नियोजन चालू आहे. बिनजोडचा बादशाह सर्वांनाच माहिती आहे. मुंबईचं काळीज मथुर 1001, त्याच्यात आमची पळायची एक इच्छा आहे. परत आमच्या कर्जत मधले पण बैल आहेत, किस्मत आहे, गोविंद आहे, त्यांच्यात पण पळायची इच्छा आहे. बघू आता ते मालकांवर आहे. ते बोललं तर नक्कीच पळू. आणि आता बैल पण चांगला पळतो, त्यांना पण दिसलं असेल सगळ्यांना. मथुरची नाही याची गाडी तर मला वाटतं चांगली पळेल, कारण समोर दिसायला पण नंदी दोन्ही सेमच आहेत, काय सांगाल? हा बरेच जण म्हणजे मैदानात आलं तरी बोलतात असे, ज्यांना समजत नाही ते बोलतात का म्हणजे मथुरच आला असं वाटतंय. कारण लांबून तरी मथुरच, समोरून तर सिंग पण त्याची तशीच वाटत मथुर सांगे, काय सांगाल? होईल का नियोजन ते? बघू आता शुभमदावर आहे. शुभमदाचा कॉन्टॅक्ट आहे आमच्याकडे, म्हणजे आमच्या ओळखीचेच आहेत. बघू आता ते बोललं तर नक्कीच त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचली तर होईल नियोजन. अजून कोणत्या नंदीमध्ये पालायची इच्छा काय? नंदी म्हणजे आता बघू, आता आजपासूनच आता चांगलेच नियोजन करू, कारण आम्हाला पण असे चांगले पैरे काही होत नव्हते. कारण ज्यांना विचारलं तो बोलत होता आमचं नियोजन झालंय असं तसं. मग त्याच्यामुळं आम्ही पण जे शेटला जे योग्य वाटायचं तेच पैरे करायचो आणि गुलाल घ्यायचो. बघितलं तर तुम्ही पण एक छोटे नक्की गाडा मालकच आहेत, तसं म्हटलं तर नियोजन करते. आणि वय सांगा ना तुमचं पहिल्यांदा आणि तुमचं नाव. माझं वय 18. माझं नाव सुशांत इंदोळा. आम्ही कर्जतला राहतो कशात. तर नक्कीच 18 वर्षी एवढा मोठा 1 नंबरचा नंदी तुम्ही हातात धरलाय आणि मुलाखत देत आहे, काय सांगाल कसं काय अनुभव एवढा? अनुभव म्हणजे आम्ही पण सोशल मीडियावर आहे आणि जसं तुमचं पण मी व्हिडिओ बघतोय. परत सूरज दातीलकर असतील, MM वायले यांच्या पण मुलाखती बघतोय. त्या मुलाखती बघून ते शब्दांचे उच्चार, त्यामुळं मुलाखत द्यायला काही अडचण येत नाही. एक छोटा गाडा मालक म्हणून तुम्ही काय म्हणजे लोकांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून, कशा प्रकारे शर्ती खेळल्या पाहिजेत, काय सांगाल? शर्ती म्हणजे आमच्यात तर शर्ती सर्व आनंदानेच होतात आणि प्रेमापोटी होतात. जरी आज विरोधात पळालो तरी उद्या पैरा होईल असं आमचं लय वेळेस झालंय. तर बरेच जण बोलतात का तुम्ही लगेच पैरा करतात, पण आमचं काय अशी दुश्मनी वगैरे नसते आणि जल्लोष कधीच नसतोय, एकदम शांत असते. पण आज काही कोणाला हरवण्यासाठी आलो नव्हतो, स्वतः गुलाल घेण्यासाठी आलो होतो. त्यामुळं गुलाल भेटला आणि खूप जल्लोष झाला. नाही, ते बिनजोडच्या शर्तींचा आणि या 3 पर्यंत तो जल्लोष वेगळा असतो. तर काय सांगाल म्हणजे आता
आता काय जल्लोष असणार आहे तुमचा याच्यानंतर घरी गेलो तर आपल्याकडे खूप म्हणजे खूप प्रकारचं सेलिब्रेशन केलं जातं कसं काय नियोजन असणार आहे? एक नंबरचा मानकरी गावात वगैरे कसं सेलिब्रेशन असेल तुमचं? गावात आता सर्वजण तिकडेच येतील, शेटचे तिकडे रिसॉर्ट आहेत आणि तिकडे बघू आता. मग आता जाताना घेऊ काही आणि जल्लोष करू, म्हणजे कारण एक नंबरचा मानकरी झालाय म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे. तर नक्कीच छोटा गाडा मालक डॉन बैलाचे छोटे मालक आहेत आपल्या समोर. भाऊ तुझं नाव सांग ना पहिल्यांदा. तनिष लक्ष्मण शेटपाटील. नक्कीच याच्याच नावाने आपल्याला गाडी पाहायला मिळते मैदानामध्ये. तर काय सांगशील वय वगैरे शाळेत कितीला आहे तू? 6वीला. सहावीला ना? सहावीला आहे तू तर आपल्या दावणीला एक नंबरचा बैल बोलतो. तर काय सांगशील तू म्हणजे तुझ्या घरच्यांचा कसा काय सपोर्ट असतो तुला? घरच्यांचा सपोर्ट आहे, नाद आहे फक्त, नादासाठी आहे. तर आपला डॉन बोलतो, डॉन बद्दल काय सांगशील? डॉल काय प्रत्येक बैलात तोंड करूनच पडतो तो. तर आता मागच्या मैदानात तुम्हाला सायकल भेटली होती, कसा काय आनंद होता तुझा? तो देखील आनंद आहे आणि आज एक नंबरचा मानकरी आहे, आज खूपच आनंद आहे. तर डॉन मध्ये काय बघतोय तू? नक्कीच तुला मोठं होऊन तर गाडा मालक तू आता आहेत, मोठं होऊन पण तुला कोणत्या गाडा मालकासारखं व्हायचं काय सांगशील? गाडा म्हणजे आता आपणच नवीन गाडा मला झाले आता. नक्कीच एक नंबर मधला आज गुलाल घेतलाय, काय बोलशील डॉनला काय सांगशील तू म्हणजे तुझ्याद्वारे? गाणं हे सांगेल तर पुढचे मैदान येतील त्यात पण एक नंबरच राहू द्यायला. नक्कीच असंच एक नंबर मध्ये ठेवेल तुम्हाला आणि गोलाला ठेवेल. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल, थँक्यू. शुभेच्छा असेल तुम्हाला.